आज काय नाही माझ्याकडे, धन संपत्ती संसार प्रपंच आणि सुख तर आव असून उभा आहे माझ्यासमोर, तरीही समाधानी नाही मी. कारण का तर हे सर्व ऐश्वर्य पाहण्यासाठी माझी आई नाही. खरं म्हणजे आज ती हवी होती, कारण तिच्या आयुष्यातील क्षण आणि क्षण तिनं माझ्यासाठी खर्च केला. त्या बदल्यात मी तिला काय दिलं तिला? फक्त आणि फक्त मनस्ताप दिला. आई, मला माहित नाही का पुनर्जन्म असतो किंवा नाही ते, पण जर असेल ना तर आई तुझ्या पोटी मला पुन्हा जन्म मिळू दे. कारण मला तुझे पान फेडायचे आहेत गाई, मला तुझे पान फेडायचे आहेत आई, मला तुझे पान फेडायचे आहेत आई, पान फेडायचे आहेत. अरे राग्या, लेका टोपल्याखाली जेवण ठेवलंय, ते 4 घास दुपारी खाऊन घे, नाहीतर राशीन उपाशी असाच. आणि जरा काम धंद्याचं बघ. ये आय, मला 100 रुपये पाहिजेत आणि मला आत्ताच पाहिजेत, लवकर. लेका मी कुठनं देऊ पैसे? ये आय, तू काल गेलतीस ना कामाला, तुला भेटले ना पैसे, मग त्यातले मला पैसे पाहिजेत. अरे लेका, मी कामाला जाते म्हणून घरात चूल पेटते. तू कधी कामाला गेलास का? आणि गेलास तरी घरात माझ्याकडे देतोस का पैसे माझ्या हातात? तुझे तूच खाऊन टाकतोस सगळे. या सकाळ सकाळी बडबड लावू नकोस. मला पैसे पाहिजेत म्हणजे पाहिजेत, मला काय सांगू नकोस तू. अरे लेका, बोल. माझ्या जवळ असले का देतो ना तुला पैसे. आता नाही आहे तर कुठून देऊ पैसे तुला? 100 नाहीत ना तुझ्याकडे, मला 50 तरी रुपये दे. पण आज मला पैसे पाहिजे म्हणजे पाहिजे, मला काय बी सांगू नकोस. हे घे 50 रुपये. तू म्हणतोस ना म्हणून तुला देते. अरे कुठेतरी कामाला जायला शिक. तुझ्या बरोबरची पोरं कामाला जातात, आणि तेवढंच नाही तर तुझ्या बरोबरच्या पोरांची लग्न होऊन 2-2 पोरं झालीत. जरा कामाला जायला शिक आणि कमवायला शिक. नुसता दारू पितोस तो. तुझे मला रामायण सांगत बसू नको सकाळ सकाळी. नाकाच्या टोकापर्यंत शेंडीपर्यंत ज्यानं नाम फसलाय ना त्याला सांग जा तुझं रामायण. मला काय बी सांगू नकोस. बरं झालं मला 50 रुपये दिलेस ते आता. वा, काय ग, तुझ्या मुलाला घरात बसून ठेवतस, ते कुठं कामाला मला पाठवत नाही? काय सांगू माझं नशीब, कुठे जातच नाही कामाला, आणि गेला तर नुसता दारूत पैसा घालवते. अगं बाय, तू किती दिवस असे काम करणार? किती दिवस त्याला बसणार? काय करणार, होतंय तिथपर्यंत करायचा. नशीबच आपला फुटका. ऋषभ, आमचा राग्या दिसला काय रे कुठं? अगं, आपला राग्या लय जोरात आहे. काय झालं माझ्या राग्याला? गाडीला टाईट आहे. म्हणजे? अगं लय हलत डुलत गेलाय. घरात जाईल का मध्येच कुठे पडल सांगू शकत नाही. काय बोलतोस काय? ए बाय, मी जरा घरातून जाऊन येते हा पटकन. अरे माझे नशिबा, अरे 2 घास खाल्लंस का असाच उपाशी राहिलास? चल उठ. उठ आता. चांगला काम करतोस, उठ. कामाला जायचा टाकून नको ते धंदा करतो, उठ. यासाठीच 50 रुपये घेतलेस वाटतं.
आहे तू आलीस बरं झालं. तुला ना मला 4 गोष्टी महत्वाच्या सांगायच्या आहेत. बरं झालं आलीस तू. अरे तुझ्या महत्वाच्या गोष्टी मसनात जाऊ दे. जरा चल घरात आणि 2 घास खाऊन घे. चल उठ उठ चल उठ पहिल्यांदा उठ. 2 घास खाऊन घे. चल उठ. मला नको 2 घास. मला नको. माणसाला जेवण नसलं तरी चालतंय. तो 21 दिवस जिवंत राहते आणि तुझ्या 2 घासाचं काय आहे? मला नाही जेवायचं. अरे असं दारू पिऊन ज्ञान देण्यापेक्षा 4 पैसे कमावून आणलेस ना तर मी तुला मानेन. चल उठ आता. काय करते काय? चल उठ घरात. सावकाश. हा कुठे गेला रग्या? रग्या कुठे गेला हा? काय रे सकाळ सकाळ आलाच ढोसून? सकाळ सकाळी आपल्याला आता टेन्शन द्यायचं नाही. काय मला टेन्शन नाही द्यायचं. अरे लेका तू कधी सुधारशील? हे आहे मी सुधारायला आधी बिघडायला तर पाहिजे ना. कुठे बिघडले मी? अरे अजून काय बिघडायचं बाकी ठेवलंस? हे बघ टोपल्याखाली जेवण आहे. ते 2 घास खाऊन घे. मी कामाला जाते. हे आहे तू कुठं बी जा पण मला 100 रुपये दे. मला काय बी सांगू नकोस तू. मला 100 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. अरे मी कुठला देऊ तुला पैसे? माझ्याकडे 1 पण रुपया नाहीये. तुम्हाला काय सांगू नको. मला 100 रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. माझ्याकडे नाही आहे. मला पाहिजे. मला पैसे पाहिजे. अरे पण आता माझ्याकडे नाही आहे. संध्याकाळी मजुरी करून आणेन ना तेव्हा तुला देईन. मला काय सांगू नको. मला पैसे दे म्हणजे दे. अरे मला काय सांगू नकोस. मला पैसे दे. पैसे दे मला. हे काय पैसे? अगं एका मुलाला तू खोटं बोलतेस तू. हे पैसे कुठून आले? अरे मी कालच मजुरी केली त्याचे आहेत ते. घे पण जास्त पिऊ नकोस. आता सगळे संपून येशील. कसा नशीब काढलाय काय माहिती एकुलत्या 1 पोराचा. अरे तेवढेच आहेत. जास्त पिऊ नकोस. काय माझं नशीब देवा. सगळ्या पोरांनी हा एकुलता 1 पोरगा आणि काय दिवस बघायला केले. कुणाच्या आधारावर जगू देवा. कुणाच्या आधारावर जगू. आला तसा तुला दारू पिणार नाही. आला त्याला परत जा. धंदा करायचा ना धंदा. फुकट नाही आलेलं प्यायला. पैसे आणले पैसे. पैसे आज बुटवत घेताय. स्वतः वेळा नाही. पटकन क्या नाही चालू पार.
थांबू नका. हो तू क्या दा टाकणार दे भाई, टाकणार दे मला. टाकरा घेऊन या त्याला एक दोन मागतो येते बद्दल तर मला किती द्यायचं तुला. तू क्या दा चाकणा टाकणार काय करतोस? सगळा दुकान में तुझ्या पुढे उभं करे. दिलास माणूस असावा तर असा असावा. मांडले दादा तुला मांडला बस. काय फुकटचा भेटला कुणाचं गुणगान गातील. दादा लवकर लवकर आत्मा पोट घेऊन हात पडाल. उठा लवकर लवकर. अरे राग्या कुठं गेला? देवा, हा राग्या गेला तरी कुठे? आया पुढे गेले, पुढे गेले मारायला. आया अरे माझे कर्मा, सकाळी पैसे घेऊन गेलास माझ्याकडनं आणि दिवसभर काय घेऊन आलास? काय करू मी आता? अरे थोडी लाज तरी बाळग, जनाची नाही मनाची तरी. किती त्यालाच हा तू? कुणाची लाज काढतेस? कुणाची लाज काढतेस? माझी लाज काढतेस? हो हो, तुझी लाज काढते. तुझी नाही तर काय लोकांची काढू? काय बोललीस? काय बोललीस? परत बोल, परत बोल. काय बोललीस तू? माझी लाज काढतेस काय? अरे तुझ्या नावावर ही लोक थू थू करतात. तुझी नाही लाज काढू तर कुणाची काढू? कोण बोलतंय मला? कोण बोलतंय मला? मी कोणाचं फुकटचं खात नाही. मी माझ्या पदरचं खातोय. समजलं काय? मी कोणाचं फुकटचं खात नाही. जरा ठेव. कोण बोललं मला? कोण बोलतंय? कोण बोलतंय? कोणाचं फुकटचं खात नाही मी. माझ्या पदरचं खातोय मी. कोण बोलतंय? कोण मला नाव ठेवतंय? कोण गावातलं बोलतंय मला? अरे तू चल घरात. अरे तू कोण नाही बोलत तुला? चल चल. कोण बोलतंय मला? तू चल. कोण बोलतंय मला? अरे चल बोल. कोण बोलतंय मला? कोण बोलतंय? कोण बोलतंय मला? लोकांच्या नादी लागतेस. मला बोलतेस तू? मला बोलतेस का? मला बोलतेस? काय बोलतेस मला? लोकांच्या पुढे लाज करतेस माझी. सोड नाही ते कमी लोकांचं ऐकतेस काय? मला या लोकांच्या सोबत इज्जत करायला नाही आवडत मला. काय बोललीस? अरे चल मला घरात चल. ही मला लोक नाव मला तू चल. मला नाही. चल पर्यंत घरात. लोकांचं ऐकून मला काय बोलतेस? अरे चल घरात. मी इज्जत काढली तुझी. चल बोलते. तुला चल बोलते. चल तू घरात. तू घरात चल बोलतो माझी इज्जत करतो. चल चल तू घरात चल. घरात तू सगळ्याचा दारू पिऊन कधी आहे? तुला आता बरोबर दाखवत सोडलं गावात कोण नाही काय दारू पितो नाही. परत माणसं घरात काय केलं होतं मी? परत परशा तुझा
मी त्याला समजवते. किती वेळा त्याचे नाटक असू दे, होतात. तो नुसता दारू पिऊन हेच धिंगाणा करतोय. दुसरी पोरं पण बिघडायची हो ना. ना, जाऊ दे आता. हा साला गेला आता दारू पियाला. इकडे आईच मेले. आईच्या माहितीवर तरी येईल काय? जाऊ काय मी बघायला? बघूया थोडी वाट, नंतर जाऊ. मग आड्या तुला पाठवतो. हे काय साले पिया बसले का जाणार आहेत लवकर? काय येणार आहेत? त्यांना काय सूट आहे घराची? गेले तिकडे गेले. हे साले असे एवढे. लय वाईट झाला, म्हातारी काळजी करून गेली. आया, ए आया, ए आया, ए आया, आया, पाणी दे मला, पाणी पाणी दे. मला आई तिथे मेली नाही, आई आई करतोस हा? मला माहिती नाही, पण आई आजारी एवढी तुझी आणि तू दारू प्यायला गेलास. काय बोलतोस तू? काय झालं आईला? काय झालं? अरे गाढवा, तुझी आई मेली, सर्व गावाला जमा झाले आणि तू दारूच्या अड्ड्यावर काय बोलतोय? काय बोलतोय? आता मारतो आईवर. आई होती तेव्हा दारू पिला नुसता. आईचं लक्ष देत आई मेली असती का? आता रडून काय होणार आहे? या दारूवाल्यांचा असंच असतो. आई जिवंत असतं तेव्हा लक्ष नसतं. आता काय रडून पाहिजे ना, आई गेली सोड. बोला आई आई. आई पाणी तर डॉक्टर घेऊन जाऊ शकत नाही. नमस्कार, मी ऍक्टर शशिकांत भिंगारदे. नमस्कार, मी गणेश शिंदे. नमस्कार, मी संतोष पोटले. नमस्कार, मी ऋषभ शिंदे. नमस्कार, मी रेणुका पाटील. आमच्या NNK प्रोडक्शननं आपल्यासमोर सादर केलेली आठवण त्या आईची ही जर शॉर्ट फिल्म आपल्याला आवडली तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा, की जेणेकरून आमच्यातले हे खेडेगावातले कलाकार आहेत त्यांना पुढे जाण्याला एक संधी मिळेल. धन्यवाद.